आज काय रविवार होता, मग पोरांनी सकाळीच मॅन वर्सेस वाईट सारखं चालू केलं ते टीम नियोजन. आज काय ना दिवसभर तसंही भोंगा नव्हतं बरं का. आणि हे ना तुतीच्या झाडाचं हे खाते मला पण नव्हतं माहिती बरं का. आता तिने आज वेगळीच टेक्नॉलॉजी सांगितली ती. विनूची तर लगभग काय हो त्यांच्यात मग करत चालू आहे. तर यांच्याकडे पाहून वाटत होतं बालपणच सुखी बरं का. मग काय त्यांच्या सहभाग झालो मग खाल्ले ना मी पण. क्वालिटी लागले बरं का एकदम. ते हळू घातलेले कुरड्यातून एक कुरडा आहे ना चोरून घेतली मी. कसं आहे ना वल्ल्या कुरडा आहे ना भारी लागते बरं का. आता तुम्ही नसन खाल्ल्या तर खाऊन पहा, एक नंबर क्वालिटी आहे, विशेष नाही. आता कुरडायचं राखण करायचंय ना मंडळीकडे होतं, मग चोरून खाल्लेलं कुरडायचं आहे ना मग मॅडम डोकं लावत होते. कसं आहे ना मग काय गोड बोलून घेतलं कॉम्प्रोमाइज करून नाही का. आणि लहान कार्टून बी ना मकर अनुकरण करतं बरं का दोन्ही मोठ्या पोरांचं. आणि आज त्याला वाटत होतं आज काय पप्पानं जावं नाही बरं का. आता गाडीवरच बसून राहिला होता तो. मग काय त्याच्यानंतर आपण आलो होतो मंदिरात दर्शन घेऊन आपल्याला निघायचं होतं गावात नुसतं प्लांटवर पाय ठेवला लगेच कळलं आज शनी देवाची ना चांगलीच कृपा झालेली बरं का आपल्यावर परत. आणि याच कृपेमुळे बरंच काही शिकायला भेटलं बरं का आतापर्यंत तसंही. काय आपण टपाटप ती मोटर वगैरे खोलली नाही का, गेअर वगैरे काढले, डिझेल मध्ये साफसफाई केली. पण खोलल्यावर कळलं का त्याचे ना दातऱ्याच गेलेलं आहे. मग आता काय ना आज रविवार पण होता, मग त्याच्यामुळे काय कुठं कॉन्टॅक्ट झालाच नाही मोटरीच्या गेअरचा. आणि सुट्टा गेअर काय भेटत नाही. मग आपल्याला त्याच्यातच थोडंसं डोकं लावून ना तेच क्लिअर करणं होतं. मग तिथं काय विषय तुमच्या भावानं थोडा मेंदू चालवला नाही का. ऍडजस्टमेंट केली नॉर्मल आहे ना, त्याच्यात एंगेजमेंट करून आहे ना बसून दिले भाऊ आपण टाकाटाक मध्ये. मग काय आपलं ठरलं ना फायनल निर्णय ओके झाली ना मोटर. तिथं काय विषय नाही. त्याच्यात परत एकदा शनिदेवाची कृपा झाली नाही का, थोडंसं दूध सांडून गेलो मग. आता तुम्ही बऱ्याच ब्लॉग मध्ये पाहिलं बरं का तसे शनिदेवाचे नामचे संबंध चांगले जवळचेच झालेले, त्याच्यामुळे काय विषय नाही. आणि असावेत काय अडचण नाही माहितीये का. याच्यामुळे ना लोकांची खरी अवकात कळून गेली अडचणीच्या काळात. आणि जे काय प्रॉब्लेम येते ना त्याच्यातून शिकायला पण लय भेटत माणसाला. मग काय त्याच्यानंतर प्रसाद भाऊ आले ते कांडी पॅन्ट न्यायला आणि ते म्हणे आपली स्कूटी लय भारी म्हणे. मग काय भाऊ ना ती कोणी घेऊन चढवली ना भाऊ एवढं मोठ्या टेकाडावर स्कूटी. काय आपण आलो होतो घरी आल्यावर पहिला तर लसूण काढून ठेवलेला होता घरचे लय कामाचे बरं का. खरंच मी ना स्वतःला नशिबान समजतो बरं का. एवढी कामाची बायको भेटणं म्हणजे काही सोपं नाही बरं का आजच्या काळात. आता या झाडाचा तर विषय माहितीच असेल तुम्हाला, एका ब्लॉग मध्ये घेतला पण होता विषय आपण नाही का. आता बरेच दिवस पडून राहिलं होतं मग त्याला पाणी टाकलं पण गॅरंटी नव्हती त्याची वाचन म्हणून, पण वाचलं बरं का ते. आणि त्या झाडाकडे पण माझी अवस्था तशीच झालेली ती नाही का. डाऊनफॉल मधून आपण आता जवळपास बाहेर आलेलो होतो. आणि खरंच खूप काही गोष्टी शिकायला भेटतात बरं का याच काळात. शेती तशी आम्हाला एकच एकर बरं का, पण 50 एकरची फिलिंग येत होती. कारण की आपल्याला ना वावरातच चहा आणला होता हक्कानी नाही का. आमचं सगळंच कुटुंब कामाला भेटलं होतं नाही का मनापासून. आणि कसं राहतं ना सगळे मिळून मिसळून जरा कामं केले ना तर एकच नंबर एक प्रकारचं समाधान पण वाटतं आणि कामं पण होत राहते. मग काय ते आपण काढलेलं कुंडीतून काढलेलं झाड आहे ना त्याच्या लावायच्या नियोजनात होतं. मस्तपैकी गड्डा वगैरे घेतलं, लावून दिला, त्याला पाणी सोडलं. तरी अण्णा म्हणे भाऊ लय दिवसाची व्हिडिओ काढत होती त्याचा काही फायदा झाला का नाही अजून. मग अण्णाला बी म्हणलं आतापर्यंत आहे ना तुमच्या नावानं मला ओळखीत होती, इथून पुढे माझ्या नावानं तुम्हाला ओळखतील बरं का. तुमच्या भावाच्या पायात ना थोडा काटा घुसेल होता बरं का. मग आता ते मला गंज काढता येत होतं, पण कसा विषय राहतो नाही का काही गोष्टी ना थोडाफार वेळा पण अंगात असला नाही. मग काय आपण बाजूला पडलो होतो थोडा आराम करायला. तर कसा वाटला आजचा ब्लॉग.